नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल अशा 10 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपनीने डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया सनोफी कन्झ्युमर हेल्थकेअर इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2024 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.40%, FISची होल्डिंग आहे 4.42%, DISची होल्डिंग आहे 25.35% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.84%. आणि मित्रांनो, या कंपनीने 55 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 28 एप्रिल 2025. आणि मित्रांनो, या कंपनीचा एक्स डेट आहे 28 एप्रिल 2025. म्हणजे जर मित्रांनो तुम्हाला या कंपनीच्या 55 रुपयाचा फायनल डिव्हिडंडचा बेनिफिट घ्यायचा असेल, तर तुम्हाला या कंपनीचे शेअर 27 एप्रिल किंवा त्याच्या पहिले परचेज म्हणजे खरेदी करावे लागेल. चला आता बोलूया सनोफी इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2024 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.40%, FISची होल्डिंग आहे 5.64%, DISची होल्डिंग आहे 22.94% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11.04%. आणि मित्रांनो, या कंपनीने 117 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 25 एप्रिल 2025. चला आता बोलूया क्रिसिल लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2024 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 66.64%, FISची होल्डिंग आहे 7.55%, DISची होल्डिंग आहे 12.69% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.13%. आणि मित्रांनो, या कंपनीने 26 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 14 एप्रिल 2025 आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 11 एप्रिल 2025. चला आता बोलूया रेल्वे कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.84%, FISची होल्डिंग आहे 3.34%, DISची होल्डिंग आहे 0.36% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.45%. आणि मित्रांनो, या कंपनीने 1 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 2 एप्रिल 2025. चला आता बोलूया संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2024 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 58.12%, FISची होल्डिंग आहे 14.31%, DISची होल्डिंग आहे 19.20% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 8.31%. आणि मित्रांनो, या कंपनीने 50 पैसेचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 28 मार्च 2025. चला आता बोलूया KBC ग्लोबल लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2024 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 0.83%, FISची होल्डिंग आहे 0.19% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 98.98%. आणि मित्रांनो, या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 28 मार्च 2025. चला आता बोलूया TVS मोटर कंपनी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.27%, FISची होल्डिंग आहे 21.20%, DISची होल्डिंग आहे 19.99% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 8.45%. आणि मित्रांनो, या कंपनीने 10 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 26 मार्च
25. आता बोलूया REC लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2024नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.63%, FISची होल्डिंग आहे 21.74%, DISची होल्डिंग आहे 13.91% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11.67%. मित्रांनो, या कंपनीने ₹3.60चा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 26 मार्च 2025. आता बोलूया ॲक्मे फिनट्रेड इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2024नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 41.57%, FISची होल्डिंग आहे 1.07%, DISची होल्डिंग आहे 3.11% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 54.24%. आणि मित्रांनो, या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 10 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 18 एप्रिल 2025 आणि एक्स डेट फिक्स केली आहे 17 एप्रिल 2025. आता बोलूया ABB इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2024नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 75%, FISची होल्डिंग आहे 11.85%, DISची होल्डिंग आहे 5.70% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.45%. आणि मित्रांनो, या कंपनीने ₹33.50चा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 3 मे 2025. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्या बघितल्या ज्या कंपन्यांनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.